अलिबाग तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण स्पर्धा की आदिवासी समाज कुठेतरी मागे राहिला होता, त्यांना कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्या प्लॅटफॉर्म वरती चांगला खेळ पाहायला मिळाला, याच अपेक्षेने ही स्पर्धा आपण पाहतोय। स्वीपर कव्हर मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमारेषा पार चौकात। ज्या ठिकाणी थोडासा लाईटचा व्यत्यय आला होता, त्यावेळेस भगवान नाईक साहेबांची मेहनत आपल्याला पाहायला मिळाली। अगदी जेनसेटची सुविधा त्यांनी त्वरित अर्ध्या तासात उपलब्ध करून दिली। आयोजन करणं कुण्या एका खेळाडूचं किंवा एका व्यक्तीचं काम नाहीये, त्यांची सर्वांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस कव्हर मध्ये चेंडू खेळलाय, एक धाव निश्चितपणे घेतली गेली, धावसंख्या 1 ने वाढेल, धावफलक 6 या आकड्यावरती 6ची धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते। अगदी चांगला खेळ पाहायला मिळतोय। गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण अनिल नाईकला पाहतोय, सुनील का यस सुनील नाईकला आपण पाहतोय। मलिंगा स्टाईलने गोलंदाजी निश्चितपणे करतोय तो, अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू टाकण्यामध्ये त्याला पाठबळ मिळते। फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याच्यावरती फुलटॉल वसूल करायचा होता, परंतु तसं काही पाहताना आपल्याला मिळालं नाहीये। मैदानामध्ये काय घडलंय, ज्या ठिकाणी धरणे गुरुजी आम्हाला सांगतायत की पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला, पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला, धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती। अगदी जमेची बाजू अशीही राहिली आहे की कोणतीही विकेट गेलेली नाही आहे। दरवडा सर क्रिकेटमध्ये हेच जाणलं जातं की विकेटवरती आपल्याला टिकून राहायचं आहे। कालच्या दिवसामध्ये आपल्याला एक दृश्य नेहमीच पाहायला मिळालं, सलामीवीर म्हणून आपल्याला किरण जंगम आपल्याला पाहायला मिळाला होता, तो विकेटवरती टिकून राहिला होता। शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूवरती 19 धावेची गरज असताना शेवटच्या षटकामध्ये त्याने केलेली ही आक्रमण आणि आपला संघ सुपर 12 मध्ये सुद्धा दाखल केला। हेच क्रिकेट शिकवतो, संयमाचं क्रिकेट आणि संयमाचं क्रिकेट खेळत असताना त्यावरती शेवटच्या षटकावरती केलेली आक्रमण आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल का? दुसरं षटक टाकण्यासाठी संजय संघाचा सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये फुललेनचा चेंडू टाकला गेला। एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, कार्पेटच्या आधारावर त्या चेंडू खेळा, एक धाव, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन। निश्चितपणे रनिंग बिटवीन द विकेट या गोष्टीचा जरूर उच्चार केला जाईल, किंबहुना खूप चांगला संयम पाहायला मिळाला। धावसंख्या 2 ने वाढेल, धावफलक यावेळेस 8 या आकड्यावरती। भगवान सर संयम खूप महत्वाचा असतो, किंबहुना तो आपल्या ऑफिशियल लाईफ असू दे, तो पती पत्नीचा संयम असो, किंबहुना या क्रिकेटच्या खेळामधला 11 खेळाडूंचा संयम खूप महत्वाची बाब राहिली। पुढचा बॉल फुलटॉस पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू टाकला गेला होता, लीडिंग एज लागली होती, तितकासा बॅट वरती चेंडू चेंज करता आला नाहीये। आजच्या चेंडूवरती 2 धावाला त्यानंतरचा कमबॅक संजयचा आपल्याला पाहायला मिळाला। संजय त्याचसाठी जाणला जातो, ज्यावेळेस रोहा तालुक्यामध्ये आदिवासी समाजाची एक नामवंत स्पर्धा दाखोबा चषक पर्व दुसरे मध्ये बेस्ट टुर्नामेंट ऑफ द इयर या पुरस्काराने त्याला गौरवण्यात आलं होतं। पुढचा बॉल फुलटॉस पद्धतीचा, फुलटॉस चेंडूवरती फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये। संजयला मिळाली। इन क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय योगेशला प्रचारण करण्यात आलं। योगेश नाईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 3ऱ्या क्रमांकाचे खेळाडू हे नेहमी सेन्सिबल क्रिकेट म्हणून सातत्याने ओळख असते। भारतीय संघाचा विचार केला तर सध्याच्या घडीला आपल्याला विराट कोहली पाहायला मिळतो, तो सध्याच्या घडीला आपल्याला टेस्ट क्रिकेट म्हणून निवृत्ती घेताना पाहायला मिळाला।
विराट कोहलीची खूप सर आपल्याला आठवण येईल, कारण त्याच्या वेळेस आपल्या भारतीय संघावरती संकट आली आणि त्या संकटांवरती मात करायची ताकद त्या खेळाडूमध्ये होती. आता ती ताकद आपल्याला योगेश नाईक कडे पाहायला मिळेल का? आपला संघ अडचणीत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, फक्त आणि फक्त 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर संजय गोलंदाजीवरती आला. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची आतापर्यंत राहिलेली आहे, परंतु यापुढे काय घडेल हे आपल्याला पाहावं लागेल. येणारे 3 चेंडू तो कशा पद्धतीने टाकतो, कुठल्या टप्प्यावरती, कुठल्या लेंथ वरती टाकतो हे आपल्याला पाहावं लागेल. पुढचा बॉल, चौथा चेंडू. यावेळेस फुल लेंथचा चेंडू टाकला होता. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा निश्चितपणे घेतला गेला. एक धाव होती, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलकावरती धावा 10 या आकड्यावरती. 10 आकडा तसं पाहिलं ना तर क्रिकेटचं देव माणूस अर्थात सर सचिन रमेश तेंडुलकर सर नेहमीच आपल्या भारतीय संघासाठी किंवा जगाचा असा एक खेळाडू, त्या खेळाडूला क्रिकेट मधला देव माणूस निश्चितपणे म्हटलं जातं. पुढचा बॉल, षटकातील 5वा चेंडू कशा पद्धतीने टाकला जाणार. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय योगेश नाईक डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. गोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला. एक धाव निश्चितपणे घेतली गेली. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. 11 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी, कौतुक करूया या गोलंदाजाचं. ज्या ठिकाणी संघाचा संघनायक, आज संघनायकाची भूमिका कशा पद्धतीनं करायची, आज भगवान नाईक सरांचा हक्काचा खेळाडू म्हणून म्हटलं ना तरी अवघड ठरणार नाही. त्याच्या वेळेस रोहा तालुक्यामध्ये हा संघ आला, त्या वेळेस भगवानची नाईक सरांची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळेस सुद्धा त्याच पद्धतीने चेंडू टाकला गेला होता. काऊ कॉर्नर रिझर्वच्या क्षेत्रामध्ये आपल्याला हा क्षेत्ररक्षक फंबल होताना पाहायला मिळाला. त्याचा निश्चितपणे फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढेल. धावफलक 13 या आकड्यावरती. मैदानामध्ये 12 चेंडूचा खेळ संपला, जिथे 1 गड्याच्या मोबदल्यात 13 अशी धावसंख्या. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं. या पूर्वार्धाच्या खेळाची 2 पानं पलटली. पहिल्या षटकामध्ये जसं पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा आल्या. तदनंतर दुसरं षटक जे संजय वाघमारेने टाकलं, दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 7 धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्यात एक विकेट सुद्धा पाहायला मिळाले. एक डॉट स्वरूपाचे 2 चेंडू त्याने टाकले. अगदी कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजाचं. संघाचा सरसेनापती कसा असावा आणि माझ्यावरती दिलेली आज नाईक सरांनी जबाबदारी, आज या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून सातत्याने त्यांचं काम राहिलंय. परंतु ज्याच्या वेळेस मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, त्या वेळेस परी 11 श्री पात्रुदेवी वरंडपाडा हा संघ आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. यावर्षी सर आपल्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हा संघ पाहायला मिळाला होता. तिसऱ्या षटकासाठी सुभाष पवार मैदानाच्या आतमध्ये, सुभाष पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. सलामीवीर म्हणून आपल्याला विवेक पाहायला मिळाला होता. त्याच्या साथीला आपल्याला विजय पाहायला मिळाला होता. विजयने तितकीशी चांगली कामगिरी केली नाहीये. तदनंतर योगेशाला त्याची साथ खूप महत्वाची राहिली आहे. विवेकला यावेळेस मोठा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु दर्शक बनून राहिले येतो या षटकात. पाहायला मिळते. पुढचा बॉल, पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती काय घडतंय, मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये येतोय पुन्हा एकदा चौकार. पाहायला मिळतोय गोलंदाजांना. अगदी 5च्या चेंडूवरती एक षटकार लगावला. तदनंतर आपल्याला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एक चौकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल,
यावेळेस कार्पेटच्या आधारावरती खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, एक धाव तर घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही आहे. त्यांना माहिती आहे आपल्याला 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्या, तिसऱ्या चेंडू वरती 1 धाव आली चालेल. यासाठी क्रिकेट जाणला जातो. माइंडसेट क्रिकेट कसं खेळायचं या 2 खेळाडूंना माहिती आहे. ज्या ठिकाणी विवेक अगदी शांतपणाने खेळतोय आणि योगेश आक्रमण करण्यासाठी जाणला जातो आणि ती आक्रमण सातत्याने आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. डावकुरे हाताचा विवेक कशा पद्धतीने फलंदाजी करतो. डावकुरे हाताचे फलंदाज हे नेहमी आक्रमकतेसाठी जाणले जाते. पुढचा बॉल, हो लीडिंग एज आहे, तितकासा चेंडू बॅट वरती आलेला नाहीये. आता मात्र सुभाषने मोकळा श्वास घेतला असेल. ज्या ठिकाणी 4 चेंडू टाकण्यात आले, 4 चेंडू मध्ये आपल्याला तब्बल 11 धावसंख्या पाहायला मिळाल्या होत्या. पहिलं षटक 6 धावेचं आलं होतं, दुसरं षटक आपल्याला 7 धावेचं पाहायला मिळालं होतं. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. किंबहुना या 2 चेंडूवरती चांगल्या पद्धतीने जर का चेंडू टाकले तर हे षटक सुद्धा चांगल्या स्वरूपाचं पाहायला मिळेल. परंतु विवेक कसला, विवेकने ठोकलाय, येतोय हा दमदार षटकार. तीस या आकड्यावरती धावसंख्या कुठेतरी 2 षटकावरती गुरुजी ते थांबले होती, ती तिसऱ्या षटकामध्ये येते. बॉल द्यायचा जुना नाही आहे, नवीन बॉल द्यायचा आहे. या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो की नवीन बॉलची पूर्तता केली जाईल. तो बॉल सर जुना आहे, तो बॉल घेऊ नका, तो आता टाकलेला. 30 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी एक मोठी स्पर्धा. मुरुड आणि अलिबाग या 2 तालुक्याला एकत्रित करण्याचं काम सातत्याने आपल्याला भगवानजी नाईक सरांकडनं पाहायला मिळतंय. अगदी आदिवासी समाजामध्ये ज्या वेळेस यावेळेस सुद्धा मोठा फटका, यावेळेस सुद्धा येतोय हा चेंडू सीमारेषा पार षटकार. दोन षटक चला ठीक आहे, 2 षटकामध्ये धावा आलेले नाहीत, आपल्याला आक्रमण करायचे आहेत आणि ते तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण केली आणि सुभाषला डीजे सांगतोय की बचके रहणार रे बाबा. आणि वाचता वाचता त्याला खूप मार पडलाय. एकंदरीत 23 धावा या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसऱ्या षटकासाठी आता मात्र अविनाश नाईक मैदानाच्या आतमध्ये. अविनाश नाईक मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. शेवटचा आणि स्लॉग वरचं षटक, हाणामारीचं षटक सातत्याने या षटकाला पाहिलं जातं आणि ती हाणामारी तिसऱ्या षटकामध्ये धन्य गुरुजी झाली आहे. परंतु चौथ्या षटकामध्ये ते कमबॅक पाहायला मिळेल का? कमबॅक करावा लागेल. ज्या वेळेस संघ आपला अडचणीत आहे त्या वेळेस आपल्याला फ्रंट फूट वरती आपला संघ न्यायचा असेल ना तर चांगल्या पद्धतीने एफर्ट देणं खूप महत्वाचं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक, धावफलकावरती धावा 36 या आकड्यावरती. पुढचा बॉल, हो चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेला. आतापर्यंत 12च्या सरासरीने ही धावगती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती गुडलेन टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला. थोडासा जमिनीला तो लगतच आपल्याला हा चेंडू पाहायला मिळाला होता. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय जिथे स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय योगेशला आपण पाहतोय. हो यावेळेस लॉंग स्टॉप रिटर्न मध्ये बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही आहे. एकच धाव, धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 37 या आकड्यावरती. विवेक सलामीवीराची जोडी म्हणून तो मैदानामध्ये आला.
ज्या ठिकाणी जे काम करायचं होतं विकेट वरती टिकायचं, योगेश चांगली फलंदाजी करतोय, त्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. आपण फक्त 1-2 या धावसंख्येने त्याला स्ट्राईक देणं खूप बरं महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये हे खूप महत्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा आपण ज्या वेळेस विचार करतो ना त्या गोष्टींचा आपल्याला नक्की फायदा मिळाला आहे. यावेळेस फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याही आवाक्याच्या बाहेर येतो या चेंडू सीमारेषा पार चौकात. कुणाच्या बॅट मधून किंबहुना कुणाच्या गोलंदाजीतून पाहायला मिळेल. यावेळेस सुद्धा मोठा फटका आहे. एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बॅक टू दडगा. क्रमांकावरती दर्शन नाईक 22 नंबर जर्सी परिधान करून दर्शन नाईक मैदानाच्या आतमध्ये. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्या ठिकाणी पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा आणि अंतिम 4थं षटक आपण पाहतोय. जे ही स्पर्धा लाईव्ह पाहतात त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने खूप सारं स्वागत करूया. tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवरती आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की या चॅनेलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून या चॅनेलवरच्या सर्वात आधी अपडेट या तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यांची संपूर्ण टीम आमच्या समोर जोडली गेली. खूप मेहनत त्यांची सुद्धा राहिली आहे. ज्या वेळेस आपल्याला टेनिस क्रिकेट पाहायला मिळालं, टेनिस क्रिकेट मध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सातत्याने tenniscricket.in ही टेनिस क्रिकेट ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. हा आणि देऊ नाईक यांचा 26 तारखेला राहत्या घरी बर्थडे आहे. सर्वांनी तिथे उपस्थिती दाखवायची आहे आणि त्याच दिवशी ते या क्रिकेट मधून निवृत्ती सुद्धा घेणार आहे. आणि त्यांचं या ठिकाणी बॅटिंग वरती नॉन स्ट्राईक गेन होते आगमन होते. पुढचा बॉल शेवटचा चेंडू टाकला गेलाय. पंचांचा इशारा येतोय. ईश्वर घोषित चेंडू. पुन्हा एकदा नियम क्रमांक 22 लागला. बरेचसे नियम आपल्याला या क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं. त्यातलाच एक 22 क्रमांकाचा नियम आपल्याला पाहायला मिळाला. वाईट आला संघासाठी वाईट ठरलाय जरूर. एकंदरीत धावफलकावरती धावा 42 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल आपण पाहतोय. यावेळेस कार्पेटच्या आधारावर त्या चेंडू खेळा. मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. फंबल झाला. बॅकअप मिळालाय परंतु 2 धावा निश्चितपणे घेतल्या गेल्या. धावसंख्या 2 वाढली. धावफलक 44 या आकड्यावरती. 44 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 42 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. 44 धावसंख्या पाहायला मिळते. हॅलो चेक 45 टार्गेट सेट केले. नेक्स्ट मॅच चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला विघ्नेश 11 केडजाई ताडवागळे ब आणि त्याच्या विरोधात आई एकविरा कुटाळवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो या आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉच विन करून घेतोय आणि या ठिकाणी टॉच विन केला जाईल चला विघ्नेश 11 खेडजाई ताडवागळे ब आणि त्याच्या विरोधात
आई एकविरा कुटलवाडी संघ. आमचा आवाज तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचत असेल. या आपण त्वरित नाणेफेकीचा कौल करतोय. नवनाथजी नाईक यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉल करतोय. नवनाथजी नाईक बसनेवाडी या सर आपण तुमच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल करतोय. चला दोन्ही संघ त्वरित यायचा आहे. राजू जाधव उमटे, आमचा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या सर व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. तुमचंही या स्पर्धेमध्ये खूप सारं स्वागत. चला ताळवागडे ब, आमचा आवाज तुमच्यापर्यंत नक्कीपणे पोहोचत असेल. या आपण नाणेफेकीचा कौल करतोय. आई एकविरा कुटलवाडी संघ आणि विघ्नेश इलेव्हन केळजाई ताडवागळे ब. हॅलो हॅलो, चला या आपण, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. कौल करतो. एका बाजूला विघ्नेश इलेव्हन केळजाई ताडवागळे ब संघ, त्याच्या विरोधात असलेला संघ आई एकविरा कुटलवाडी संघ. नवनाथजी नाईक यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. विनर विनर ही अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. बॉल कोण करतोय? बॉल कुटलवाडी संघ हेड आणि टेल आलाय. प्रथम नाणेफेकीचा कॉल विघ्नेश इलेव्हन केळजाई ताडवागळे ब संघाने जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जास्तीचा वेळ नाही आपल्याकडे. ज्या ठिकाणी मॅच चालू असल्या कारणाने तुमचा वेळ थोडासा वाचवतो मी. खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल हा प्रथमतः विघ्नेश इलेव्हन केळजाई ताडवागळे संघाने जिंकलाय व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ज्या ठिकाणी मायक्रोफोन वरती आपण थोडासा करूया बदल. मायक्रोफोन वरती जोडले जातील 3 विभागातील एक नामवंत समालोचक. त्या समालोचकांची हिंदी भाषेवरती प्रभुत्व अशी भाषा खूप महत्वाची राहिली आहे, अर्थात वामनची दरवडा सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावा बनवल्या 44 आणि 45 धावा उत्तर देत असताना कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. आनंद कार्पेट सिंगलला या ठिकाणी अकाउंट ओपनिंग केलं जातोय. एक धावसंख्या येते. योगेश स्ट्राईकवर गोलंदाजी मार्कर विजय. तर स्ट्राईकवरती पाहिला आपण फलंदाज योगेश नाईक याला. आता मात्र स्ट्राईकवर जातोय फलंदाज संजय. पुढचा चेंडू लाभ केलाय, उडवलाय, कोणाच्या डोक्यावर ठोकलाय. येतो या कर्जदार आर पार. मित्रांनो या ठिकाणी आपण ऐकला आणि सुंदर असा फटका सुद्धा पाहिला. हा बाई सबर पाहिला आणि 7चा आकडा येतोय स्कोर कार्डवर. 45 धावांचा टार्गेट सेट झालंय. त्यांना उत्तर देता असताना मात्र ह्या ठिकाणी एक चांगली फटकेबाजी पिवाच्या फटक्यामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय विजय. विजय तर ट्रायवरती फलंदाज खेळतोय संजय. खवाला पुन्हा चेंडू खेळून काढलाय. 730 गजच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत जित्याच्या चपलानं या ठिकाणी धाव पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण आपण सातत्यानं म्हणतोय क्रिकेटमध्ये फार महत्वाचं म्हणजे तुमची रनिंग आणि ते मात्र या ठिकाणी सातत्यानं पाहायला मिळाले. सिंगल आणि सिंगलला टोटल 8च्या घरात धावसंख्या जाऊन पोहोचते. विदाउट लॉस धावसंख्या होते 8. सुजितचा फटका लगे तो आबाद ना लगे तो बर्बाद.
मात्र ह्या ठिकाणी आसुजीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज योगेशनं, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. या डॉट टीमची सांगता होताना पाहायला मिळते. परी 11 श्री पात्रुदेव वरंडे पाडा आणि दरम्यान आपण सामना पाहतो मित्रांनो. विवेक 11 ताडवांगळे यांच्यामध्ये ही क्रिकेटचा थरार क्रिकेटचा बॅटल आपण पाहतो या मैदानामध्ये. बडे खेळत चालू आहे. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं विवेक 11 ताडवांगळे संघाने धावा बनवल्या होत्या 44. 45 धावणं उत्तर देत असताना पुन्हा कव्हरला फटका. त्या ठिकाणी छोटे क्षेत्राचे हजर आहे. क्षेत्र ही स्टाईल हेअरस्टाईल भारी आहे, क्या बात आहे. परंतु एक धाव मात्र धावतो की जाऊन बोलते 9 या अंकावर. 9 धावसंख्या झाले. पुन्हा स्ट्राईकवरती फलंदाज संजय. यस, काय जबरदस्त सरळ चेंडूला खेळ उडवलाय डीप कव्हर आणि डीप पॉइंटच्या मधोमध येतो या हा चौकार. जे डीजेच्या माध्यमातून आपल्या अथर्व डीजे याच्या डीजेचा गोड आवाज आपण ऐकला आणि गोड फटका सुद्धा पाहिला. तो खऱ्या अर्थानं फलंदाज संजय चौकार आला आणि धाव संख्या मात्र 4 वाढीत. टोटल 13चा आकडा आला स्कोर कार्डवर. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धरणे गुरुजी मला कळत आहे धावा गोळा करायचे आहेत. परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा टीमला 32 म्हणजे 18 चेंडू आणि 32 धावचं समीकरण या ठिकाणी डोळ्यासमोर आलंय. जर का आपण साजेदारीचा विचार केला तर पार्टनरशिपला बीट केलंय या दोन्ही फलंदाजांना. तर आतापर्यंत पहिल्या षटक समाप्त झालं आणि 13चा आकडा पाहतो या स्कोर कार्डवर. एका बाजूला फलंदाज योगेश आहे, दुसऱ्या बाजूला आक्रमण करणारा संजय ह्याला आपण पाहतोय. बॉलर नेम योगेश, कोणाचे ट्रॅकवर गोलंदाज योगेश, स्ट्राईक वरती फलंदाज योगेश. एका बाजूला गोलंदाज योगेश आहे तर फलंदाज सुद्धा योगेश आहे. कोणता योगेश कोणत्या योगेशवर भारी पडतोय हे आपण पाहतो या कुरुळच्या मैदानावर. अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीगचा थर्रार आता दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि संपूर्ण कमिटी यांनी घडवून आणलेला हा थर्रार आपण पाहतो या मैदानामध्ये. बाबाजी नाईक साहेबांचं आम्ही जेवढं कौतुक करू ना मित्रांनो तेवढं थोडंच आहे. प्रत्येक आदिवासी समाजाचे तळागाळातील खेळाडूंना एक भलं मोठं व्यासपीठ उभं करून दिलंय. कारण आपल्या समाजामधील खेळाडू एखादा पुढे जावा हे त्यांनी स्वप्न पाहिलंय. योगेश, आज आपण योगेश नाईकला पाहतोय आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासी समाजाची ज्यांनी नाळ जोडले असे भगवानजी नाईक साहेब यांचे चिरंजीव आज मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. गोलंदाज पुन्हा योगेश मात्र ट्रॅकवर येतो. स्ट्राईक वरती योगेश आहे. फुटतो चेंडू, बॅटचा साऊंड आला आणि दाखवून दिला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. येतोय छक्का, गोलंदाजाला लागला धक्का. दादा एक बार लग जाए ना किसी डॉक्टर के पास इलाज नहीं होता है. पुन्हा ऑन साइडला चेंडू खेळून त्याला मिड विकेटला चेंडू आला तर कार्पेट मिड विकेटला क्षेत्रशी उचलतोय येतोय फेकतोय तदवर मिळते सिंगल आणि सिंगलला टोटल धाव संख्या जवळ पोहोचते तब्बल 20. हा नक्कीच आयवा कॅचला जर बक्षीस असती ना एका ठिकाणी मी 50,000 सुद्धा पाहिलं होतं आयवा कॅचला. हाँ बगा अच्छा बिल्कुल. जो हमारे जो वर्कर जा रहे हैं वो काफी हिंदी की भाषा ज्यादा समजते परंतु काय आम्ही मराठीमध्ये समालोचन करू तर नक्कीच हिंदीमध्ये सुद्धा करूया. परंतु काय करत बघा मध्ये कुठेतरी आम्ही रिमिक्स करण्याचं काम केलं आणि मैदानामध्ये एक वेगळं चित्र घडलं. फलंदाज येतोय माघारी, फलंदाज बाद होतोय संजय. येऊया पुन्हा डीजेला संजय डीजे
इयत्ता तिसरीमध्ये चौथीमध्ये असताना ओरमच्या क्रिकेटला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं देऊ नायकानं आपलं पाय त्या क्रिकेटकडे वळवले आणि आज सुद्धा 50कडे वाटचाल करत 50 वर्ष पूर्ण होत असताना सुद्धा आज मैदानामध्ये देहू नाईक ह्याला आपण पाहतोय. बराचसा क्रिकेटचा अनुभव असणारी ही व्यक्ती आहे. येणारे 12 चेंडू मध्ये धावा बनवायची आहेत. परी 11 श्री पात्रदेवी वरंडे पाडा टीमला 21 12 चेंडू 21 धावा तर विवेक 11 ताडवागला टीमला या 12 चेंडू मध्ये 21 धावा डिपेंड करायची आहे. चेस केल्या जातील की मित्रांनो डिपेंड केल्या जातील. हे क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये आपण नेहमी म्हणतोय काही होऊ शकतोय. बॉलर नेम याचं नाव ठेवत होतो ना धर्मगुरुजी. ज्या वेळेला ब्राह्मण आला त्यावेळेला सर्वच घरामध्ये नव्हते. नेमकं नाव काय आता सापडलं. अरे काय नाही कट प्रज्वल. बघा नाव सुंदर आहे. आलता कट अतिशय सुंदर आहे. बॉल दिसतात ना पण तुला सगळ्यांना बाहेर का काढलेलं आज दिसतायत ना नाव बरोबर. ठेवलं प्रज्वल. तर गोलंदाजी मार्फत गोलंदाजला पाहतोय आपण प्रज्वल याला. 12 चेंडू 21 धावा डिपेंड चेस केल्या जातील. त्याच्यामध्ये आपण हा थरार पाहतो या तुरुळच्या मैदानावर. वारंवार क्षेत्रक्षेमध्ये परिवर्तन केले जाते. देऊ नाईक बराचसा अनुभव असणारा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. आम्ही खेळत असताना देऊच्या सोबत बऱ्याचशा मॅचेस खेळलो. बरेचसे धडे त्याच्याकडून आम्हाला शिकण्यासारखे मिळाले. पण आज ही आम्ही रिटायरमेंट झालो पण देऊ नाईक मात्र मैदानावर आजही सुद्धा आम्हाला पाहायला मिळतोय. प्रज्वल 26 तारखेला त्याचं बर्थडे आहे आणि बर्थडे मध्ये त्याचं ट्विट आपण ऐकणार आहोत. रिटायरमेंट पुढे खेळायचं आहे. ओ यस यस प्रज्वल क्या बात है क्या बात है. सुंदर चेंडू फेकला विदाउट फुटवर्क खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज अविनाश नाईक यानं. आता चेंडू राहिले 11 तर 11 चेंडू मध्ये धावा बनवायचे 21. प्रज्वल राईट आर्म उर्दू विकेट मार्या. पंतांच्या डाव्या बाजूना उर्दू विकेट मार्या. फुटतोच ओ पंतांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं पण तो पंताने पाहिला इट इज अ डाऊन द लेग साइड आणि ह्या ठिकाणी मात्र वाईट घोषित केला जातोय. अवांतरेने बाहेर पाडले जाते आणि अवांतरेने मात्र थोड्या धावसंख्येत जाऊन बोलते 25 या अंकावर. आता 20 धावांची गरज आहे. 11 चेंडू 20 धावा. बघा सूर्य ढगामध्ये लपलाय. निघेल काय हरकत नाहीये. कारण आम्ही निसर्गामध्ये राहणारी मंडळी असतो. आदिवासी समाज मित्रांनो पूर्ण निसर्गामध्ये राहणारी मंडळी आहे आणि निसर्गाची कृपा आहे खऱ्या अर्थानं आदिवासी समाजावर. आणि ते आम्ही झिराच्या मैदानावर पाहिलं. बराचसा पाऊस आला होता परंतु पाऊस थांबला आणि सुरळीतपणे मॅचेस पार पडल्या. 11 चेंडू 20 धावांची गरज. ट्राय करते फलंदाज. करना चाहते थे शॉर्ट गुल हो गए मिस्टेक उधर बीच की दांडी गुल. विजय भैया बहुत बोल. मोहब्बत का हो या शराब का नशा तो दोनों में होता है. नशा मोहब्बत का हो या शराब का नशा तो दोनों में होता है. मोहब्बत रुला देती है और नशा सुला देती है. इससे बेटर एक क्वार्टर लगा सो जाओ विदाउट टेंशन. थोडं आता आपण पाहतोय राहिले 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 20 10 चेंडू 20 धावा. पुन्हा प्रज्वल गोलंदाजी मार्ग आतापर्यंत 50 चेंडू फेकतोय. 50 गोलंदाजी पाहतोय प्रज्वल. या गोलंदाजी मगाशी आम्ही वर्णन केलं होतं की पंडित आला आणि सगळ्या घरातली मंडळी बाहेर पडली होती आणि ते नाव गुपित होतं परंतु आता मात्र ते नाव चर्चित झालंय. सिंगल डबल कन्वर्ट केलंय. वाह क्या गुड रनिंग द बिटवीन द विकेट. सीधे की दौड़ हिरने की चाल. बात की नजर. या 2 धावा
या 2 धावे मात्र 2 धावेने अंतर कमी केलं जातं. येणारे 9 चेंडू मध्ये 18 9 दुने 18 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. हा किंवा 3 षटकार परंतु 9 चेंडू मध्ये 18 धावा. ट्रायबल फलंदाज आलाच की विजय. येतोच ना. बघा शेवटचा चेंडू असताना एक विजय षटकार मारणारा हा विजय आहे. फुलटा चेंडू आहे. सरळ चेंडूला मात्र बॅकवर्ड डीप पॉइंट आणि डीप दरम्यानला चेंडू खेळून काढलाय. ऑलंद कार्पेट निघून चालला वारेचे वेगानं नावामध्ये विजय ठोकतोय हा जबरदस्त अप्रेक्षणीय चौकार. की बऱ्याचशा ठिकाणी 2-4 ठिकाणी या विजयने शेवटच्या चेंडूला 4 धावा असतील 6 धावा असतील त्या वेळेला मात्र ह्या खेळाडूनं षटकार आणि चौकारावरून मॅच जिंकून दाखवले. अलंद कार्पेट कव्हरला चेंडू निघून चाललाय. कव्हरचा षटकी येतोय उचलते तदूर मिळते सिंगल आणि सिंगलना 1 धावेने अंतर कमी केले जाते. टोटल धावसंख्या 32 7 चेंडू आणि 13 7-13 कोणाचा विजय दादा योगेश नाईक आणि विजय या दोघांची साथ ही साथ तोडली जाते का? कारण 7-13 प्रज्वल दादा 7-13 आमच्या देऊन ऐकलं पाहिजे. ओ आमचा चेंडू देऊन ऐक भाग 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 ना मुन्ना ना ये तेरे समझ के बाहर. एक सिंगल और सिंगल ने ठेवला 33 आता 6 चेंडू 12 6 चेंडू 12 7-12 जास्त चालतोय पण 6-12 6 चेंडू 12 धावा. त्या देऊ मात्र आपल्या गोलंदाजाला नक्कीच काहीतरी काळ मंत्र देत असेल. अनुभवी खेळाडू आहे. बऱ्याचदा क्रिकेट खेळला धरणेकरजी आम्ही लहान असताना आमच्या आधीपासून देऊला आम्ही खेळताना पाहिलं. कारण त्यावेळेला खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं क्रिकेट खेळायचा. 6 षटकांची सामने असायची 4 षटकांची सामने असायची. हा ग्राउंड नसायचा शेतामध्ये क्रिकेट खेळायचो. मग चेंडू आम्हाला कबड्डी सारखा इकडून येतो तिकडून येतो तिकडून येतो इकडून येतोय परंतु अडवणं फार महत्वाचं असायचं. आणि खऱ्या अर्थानं तो क्रिकेट आज ही देऊने टिकवलाय. आणि आज बघा तो मैदानावर खेळताना पाहतो देहू नाईक केला. हॅलो एक मॅच ही मॅच झालं फक्त इकडे एक मॅच साठी फक्त सुनील नाईक बॉलर ने बोला तरी इथं बोलायला नाही. सुनील नाईक सुनील बाबा दादा ऐसिकेल हवा. कारण ज्या भावाचा वाढदिवस आहे 26 तारखेला त्यांनी सगळ्याला आमंत्रण केलंय आमच्या देऊ नाईकनं. परंतु वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तुझ्याकडून पाहिजे त्याला. ते 7 चेंडूमध्ये 12 धावा डिफेंड केल्या जातील का? या ठिकाणी ह्या मैदानावर आपण पाहतोय हे तुरुळचं मैदान आहे. आणि खऱ्या अर्थानं अलिबाग मुरुड आदिवासी समाजातील तळागाळातील समाजाला खऱ्या अर्थानं एकत्र करण्याचं काम कोणी केलं असेल ते स्पर्धेचे मुख्य आयोजक भगवानजी नाईक आणि संपूर्ण कमिटीवर. 6 चेंडू आणि 12 पहिला चेंडू हाफ केला फुल केलं सक्सेसफुल ठरला. येतोय हा गोलंदाजाला धक्का येतोय छक्का. विजय ठेवल्या जर का नदीमध्ये आपल्या खाडीमध्ये गेला तर ऑन साइड चेंडू खेळून गेला आनंद कार्पेट. फलंदाज चांगली फलंदाजी करताना पाहिल्यावर 1 धावे अंतर झालं कमी. येणारे 4 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत. 5 पंजा चाहिए हमें पंजा शेर का पंजा लेकिन वो कौन मारेगा? कारण ज्याच्या पॅड मध्ये ताकद आहे
त्याचे बॅट धारधार बॅट आहे. असा फलंदाज आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आम्हाला भगवंजी नाईक सांगतायत की ज्या ज्या वेळेला 1 चेंडू आणि 7 धावा पाहिजे असतात किंवा 4 धावा पाहिजे असतात तेव्हा हा फलंदाज चौकार आणि षटकार टाकतो विजय. वरी 11 श्री पात्रुदेवी वरांडे पाड्या आणि सामना मित्रांनो पाहतो आपण वेग 11 कार्ड वागले ह्याच्यामध्ये 4 चेंडू 5 धावा 4 गेंदों में 5 चाहिए, लेकिन कहीं ना कहीं दौड़ के जाएगी तो मुकाबला हाई वोल्टेज मुकाबला बन सकता है. परंतु विजय स्ट्राइक वरती दमदम फलंदाज आहे. परंतु गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय सुनील नाईकला. सुनील भावा पहिल्या षटकामध्ये या मॅच पूर्णपणे बदलली हवा आणि षटकार ज्या फलंदाजांना ठोकला योगेशने. परंतु विजय आता स्ट्राईकवर आहे. ऑन साइड काऊकर आणि ऑन साइडला चेंडू मात्र या ठिकाणी खेळून काढलाय. एक सिंगल येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा 3 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या आदिवासी प्रीमियर लीगचा नियम आहे. अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. पुढचा चेंडू या 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 कहानी में मजा 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 आने लगा. कहाणी बदलने लगी देवनायक. येणारे 2 चेंडू 4 धावा. बाप रे बाप, ये कहानी सबसे बड़ा बाप, क्योंकि 2 गेंदे 4 चाहिए 4. 2 चेंडू 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. हृदयाचे ठोके वाढायला लागल्यात. आपल्याला फासफूस करायला लागल्यात. काय होणार? ओ तोबा 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 तोबा. ओ लेकिन बाबा थोड़ी ऐसी की हवा कि मैच की निकल गई पूरी हवा. ये विजय छक्का. Una cancela vaya tu casa, se llama